कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। कोथरूड गावठाण गुजरात कॉलनी बेलकेनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील रॅलीत सहभागी झाले होते। अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही चंद्रकांत पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे। विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसच बाकी आहेत। कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरूड गावठाण बेलकेनगर गुजरात कॉलनी भागातून बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करून पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील गणेश मंदिरातील आरतीने झाली। यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने आपला पाठिंबा जाहीर केला। संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बादलसिंह ठाकूर यांनी पाठिंब्याचे पत्र चंद्रकांत पाटील यांना दिले। यावेळी कर्नाटकमधील मंगलोर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरीश पुंजा, भाजप कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, हर्षाली माथोड, ॲडव्होकेट वासंती जाधव, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, भाजपा नेते श्याम देशपांडे, प्रभाग 12चे अध्यक्ष अंबादास आष्टेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष वसंतराव ओहाळ यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।